तिढा सुरुवातीपासूनच नव्हता. तिढा हा सुरुवातीपासूनच नव्हता. युतीची चर्चा ही अंतिम टप्प्यामध्ये आहे. युतीची चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आहे. युतीची चर्चा अंतिम टप्प्या आहे म्हणण्यापेक्षा जागा वाटण्याची बोलणी ही अंतिम टप्प्यामध्ये आहे. युतीनं लढायचं हे निश्चित आहे. कोणाला किती जागा मिळाल्या याच्यापेक्षा 227 ठिकाणी आपण महायुती म्हणून लढतोय. आणि आपल्याला माहिती आहे की स्वतःच्या अस्तित्वासाठी काही लोकांनी काय आघाड्या केल्या असतील, युत्या केल्या असतील आणि ते पुढे जात असतील तर त्याचा कुठचाही फरक हा आमच्या युतीवर पडणार नाही. आम्ही अतिशय संथ गतीनं जरी चाललेलो असलो तरी मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच भगवा पडेल. 2 दिवसापूर्वी भाजपचे मुंबई अध्यक्ष सांगतात 200 जागांवरती आमचं एकमत झालेलं आहे. 27 जागांवरती का नेमकं घोडं अडलंय? नाही, आज होईल ना. 27 जागांवरचं घोडं जे अडलेलं आहे ते आज मी काय सांगितलं, जागा वाटपासंदर्भामध्ये जो निवडून येणार आहे त्याला उमेदवारी देण्याच्या संदर्भातला आमचा जो क्रायटेरिया आहे माननीय शिंदे साहेबांचा, माननीय देवेंद्रजींचा, त्या याच्यावर आम्ही चर्चा करतोय. म्हणून कदाचित वेळ लागत असेल, परंतु एक निश्चित आहे की आम्ही युतीनंच लढतोय. आणि सध्या भाजपाचे किती आणि शिवसेनेचे किती याच्यापेक्षा 227 ठिकाणी महायुतीचे उमेदवार असतात. आमच्या बाबत आहे सन्मानजनक जागा जर नाही मिळाली तर सत्तेच्या चावीपासून तुम्हाला दूर राहावं लागेल. रामदास आठवलेंनी आज ट्विट केलेलं आहे. ठीक आहे, रामदास आठवले साहेबांना देखील आमचे दोन्ही नेते विश्वासामध्ये घेतील. सगळ्यात महत्वाचा भाग काय की मुंबई महानगरपालिकेवर सत्ता कोणाची असणार आहे, कोण येणार आहे, तर याचं उत्तर महायुती असेल. पुण्यामध्ये वाद झाले, त्यामुळे शिवसेना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत चर्चा करते पुण्यामध्ये. ही बातमी आपल्याला कुठून मिळाली मला माहिती नाही. पुण्याच्या बाबतीमध्ये देखील सन्माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी असेल, नीलमताई गोरे असतील, विजय बापू असतील, हे आम्ही चंद्रकांत दादांच्या संपर्कामध्ये आहोत. आम्ही स्वतः देवेंद्रजींच्या संपर्कामध्ये आहोत. पिंपरी चिंचवडसाठी आमचे आप्पासाहेब बर्णे हे भाजपाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांबरोबर शंकर जगताप आणि महेश लांडगेंबरोबर चर्चा करतायत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला जे आता कळलेलं आहे कुणीतरी सोडलेली पुडी आहे.